शिंदे. इकडं सांगा. ओमकार तात्याराव शिंदे. तर कशाबद्दल कार्यक्रम आहे सगळा? हे स्वाक्षरी मोहीम यासाठी ठेवलेले आहे. तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी निरंजन भाऊ पावडे हां. यांच्या सक्षम नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम ठेवण्यात आलेली आहे. तर हे EVM मशीनमध्ये घोटाळा केल्यामुळे ही EVM मशीन हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे. तर पुढे चालून इलेक्शन येणारे आहे. या येणाऱ्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर सगळ्या निवडणुका घेण्यात यावं. तुम्हाला असं वाटतं का मशीनमध्ये काय घोळ केलेला आहे? हा, मशीनमुळे एवढा सगळ्या लोकांचा रोष असून एवढ्या यांच्या बहुमताने सगळ्या जागा आलेल्या आहेत तरी लोकांमध्ये निर्माण होत आहे. म्हणजे लोकांमध्ये निर्माण होत आहे आपल्या हे म्हणजे थोडक्यात गैरसमज निर्माण होत आहे. तर एवढा रोष असून तरी पण एवढ्या जागा त्यांच्या आलेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या. पण असं बॅलेट पेपर हे पण करतात, ज्यांची शक्तीबळ आहे त्यांना समजा बॅलेट पेपर हाताने सुद्धा ठसे मारू शकतात. नाही असं जर झालं तर मग लोकशाहीचं सर्व होऊन गेलेले लोकशाही संपून जाईल ना भारतामध्ये. हां, तुम्ही बोला घ्या समोर या. हां, जे संविधानामध्ये नियम आहेत त्या नियमानुसार जर चालणार असलं तर लोकशाही तर सर्व दूर नष्ट झालेली आहे. मग असं झालं तर नाही ना. पण याचं आणखी दुसरं काय आणखी काय सांगू शकता? कोर्टामध्ये आता जाणार आहे सगळे स्वाक्षरी मोहीम घेऊन सगळी महाविकास आघाडी. तर आता कोर्टामध्ये केसेस चालू राहतील. हे कोर्टातून तुम्हाला मान्यता घ्यायची. काय नाव सांगा? निरंजन पावडे, नांदेड तालुका अध्यक्ष. या काय बोलू शकता? या कोलपाची कोंडीपा जनकवाडे कोणतं गाव? नांदुसा होणार सांगा. नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इथं जे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे तरी हे निरंजन पावडी तालुका अध्यक्ष यांच्यातर्फे इथं हे छत्रपती चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. तरी ब्लॉट पेपरवर मतदान घेणे हे महत्त्व